नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आणि तुम्ही खूप छान. तर आजच्या विषयामध्ये आपण खूप वेळी कोणाकोणाच्या स्किनमध्ये रेडनेस आलेला असतो किंवा खूप जास्त स्किन फाटलेली दिसते, ड्राय दिसते किंवा कधी कधी इतका तो चेहऱ्याला एकदम बारीक बारीक असे बुंद्यासारखे आलेले कण असतात जे खूप घाणेरडे दिसतात किंवा पिंपल्स खूप जास्त आलेले असतात. आता ही सर्व प्रॉब्लेम का बरं येतात आणि यावरती काय उपाय म्हणजे मार्केटमधले किंवा घरगुती काय उपाय काय हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता हे प्रॉब्लेम आपल्या स्किनवरती काय येतात याचे बरेच रिझन असू शकतात किंवा खूप वेळ असं होतं की आपली दगदग जास्त आली, टेन्शनमध्ये असल्यामुळे हे सुद्धा स्किनवरती खूप वेळा प्रॉब्लेम येतो किंवा आपले जर स्काल्प पण खूप क्लिअर नसेल, छान नसेल, तेव्हासुद्धा आपल्या स्किनवरती हा प्रॉब्लेम येतो. आणि त्यापेक्षा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जर आपलं स्किन बॅरियर म्हणजे स्किन जे सेल्स असतात ते जर खूप जास्त ड्राय झाले असेल तेव्हा हा प्रॉब्लेम बऱ्याच प्रमाणात आढळून येतो. आता स्किन बॅरियर, स्किन सेल्स काय, कसं, कामुळे, कशामुळे अशा सर्व गोष्टी होतात हे मी तुम्हाला आता समजावून सांगते. आता स्किन बॅरियर चांगलं ठेवण्यासाठी तुमचं रुटीन छान असणं गरजेचं आहे. तुमचं मॉइश्चरायझर लेवल स्किनची खूप चांगलं असणे गरजेचं आहे. हायड्रेशन लेवल खूप छान असण्याची गरज आहे. सिरेमाइड काय करतं किंवा आपण स्किनवरती सिरेमाइडचं जर खूप छानरित्या वालन केलं तर आपली स्किन आपोआप चांगली होते. तर ती कशी? सिरेमाइड काम करतं की स्किन सेल जे आहे ते एकत्रित करायचं म्हणजे मॉइश्चरायझर टिकवण्याचं काम. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी आपल्याला सिरेमाइडवर काम करायचं आहे. स्किनवरती जे सेल्स आहेत त्याला खूप छानरित्या हायड्रेशन, मॉइस्ट ठेवायचं काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मग जे तुम्हाला प्रॉब्लेम आलेले असतात, कोणतेही प्रॉब्लेम असो, पिंपल्स असो, सुरकुत्या असो, रेडनेस असो, ड्रायनेस असो, खूपच अतिशय ड्रायनेस असो, या सर्वांचा एकच असतो की आपलं स्किन बॅरियर खूप खराब झालेलं असतं आणि त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतात. आता हे चांगलं कशा प्रकारे ठेवायचं? बरेच मार्केटमध्ये खूप प्रोडक्ट आहे, पण जे मी वापरलेले हे मी तुम्हाला सांगते आणि त्याचरित्या जर तुम्हाला घरगुती तुम्ही याचा अल्टरनेट ऑप्शन काय यूज करू शकता ते सुद्धा सांगते. फर्स्ट स्टेप, क्लिअर करायचं, चेहरा छान स्वच्छ करायचा असेल, पाणी उत्तम पर्याय असतो, पण प्रत्येक वेळी पाण्यानेच स्किन क्लिअर, कारण की बऱ्याच वेळा धूळ असते ते फक्त पाण्याने जात नाही. तर पहिलं प्लमचं एक टीचं म्हणजे ग्रीन टीचं एक फेसवॉश येतं जे खूप माइल्ड आहे, खूप छान आहे. त्याचा फेसवॉश येतं इतक्या की स्किन खूप क्लिअर करतं आणि कोणतेही स्किन टाईप वापरू शकतो. आणि त्याचं घरगुती अल्टरनेट ऑप्शन म्हणजे तुम्ही दुधाने आपल्या स्किनला क्लिअर करू शकता, स्वच्छ करू शकता. हे तर एक प्लमचं खूप स्वस्त आहे पण खूप छानरित्या फेसवॉश आहे आणि दुधापासून सुद्धा तुम्हाला ज्या घाई असेल तेव्हा तुम्ही प्लमचं वापरा. तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही दुधाने सुद्धा वॉश करू शकता, पण प्लमचं सुद्धा खूप छान आहे. तर स्टेप 2, मास्क. हे मास्क तुम्ही आठवड्यातून 2दा वापरू शकता, खूप छानरित्या काम करतं. आता कोणतं वापरायचं? एक अल्टरनेट ऑप्शन घरगुती मी तुम्हाला सांगते, एक मार्केटचं ऑप्शन. पहिलं ऑप्शन जे मार्केटमध्ये आहे ते म्हणजे फॉक्सटेलचं एक पर्पल कलरचं मास्क आहे. उत्तमरित्या काम करतं, बरेच प्रॉब्लेम याने माझे सॉल्व केलेले आहे. खूप छानरित्या काम करतं, स्वस्त आहे, म्हणजे त्याच्या जितका क्वांटिटी दिलेली आहे त्याच्यापेक्षा ते खूप स्वस्त आहे, त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता. किंवा त्यामध्ये आणखी घटक म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी सिरामाइड मेन्शन केलेलं असतं, ज्याच्यामध्ये अशा गोष्टी मेन्शन केलेल्या असतात म्हणजे ड्रायसाठी हॅलोरोनिक ॲसिड, नियासिनामाइड, या गोष्टी ज्याच्या मास्कमध्ये किंवा कोणत्याही प्रोडक्टमध्ये मेन्शन केलेल्या असतात ते आपल्यासाठी खूप छान असतात. त्यामुळे फॉक्सटेलचं तुम्ही वापरू शकता. आणि याचा अल्टरनेट ऑप्शन घरगुती म्हणजे तुम्ही सगळ्याकडे जवस असते, नसेल तर आपण आणू शकतो. जवसला ग्राइंड करायचं आणि त्याला दह्यामध्ये मिक्स करून तो मास्क लावायचा. आता हा मास्क तुम्हाला कधी लावायचा आहे, कोणी लावायचा आहे? मास्कला घरगुती असो किंवा तो असो, आफ्टर 18 एज तुम्ही कोणीही लावू शकता. घरगुती मास्क तर कोणीही लावू शकतं, कारण की ते काही नैसर्गिकरित्या खूप छान येतं, काही त्याचा डिसॲडव्हान्टेज नाही आहे. आता कधी लावायचं? तुमच्या सोयीनुसार लावा, रात्री लावा, सकाळी लावा, काही याला नाही आहे. परंतु ज्या फॉक्सटेलचं मास्क वापरतो तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात की लावल्यानंतर तुम्हाला कधी कधी कोणाच्या चेहऱ्यावरती खूप ड्रायनेस असेल
तर तुम्हाला थोडीशी जळण होईल, पण घाबरू नका, कारण की ती ड्रायनेसमुळे आलेलं असतं. पण हे मास्क दोन्ही खूप छानरित्या काम करतं, त्यामुळे दोन्ही मास्क तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे, वापरून बघा. आणि स्टेप 3 आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर. मास्क नंतर मॉइश्चरायझर लावणं खूप इम्पॉर्टंट असतं. का? जेव्हाही आपण कोणतीही गोष्ट लावतो किंवा एखादं मास्क लावलेलं आहे, एखादी गोष्ट आपण आता त्याच्या आधी फेसवॉश केलेला आहे, आपण स्किनला पूर्ण स्वच्छ करायचं काम केलं आहे, पण मॉइस्ट करायचं काम मॉइश्चरायझर तितक्या छानरित्या करतं. त्यामुळे मॉइश्चरायझर खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो स्किन केअरमध्ये. नेहमी मी तुम्हाला सांगते की मॉइश्चरायझर तुमच्या स्किन टाईपनुसारच असायला हवं, कारण की जर ते चुकीचं असेल तर त्याचा फरकही तितक्याच प्रकाशाने आपल्याला जाणवतो. आता मॉइश्चरायझर कोणतं लावायचं? प्लमचं मॉइश्चरायझर खूप छानरित्या काम करतं, तुम्ही ते वापरू शकता. किंवा डॉट अँड कीचे कोणतेही मॉइश्चरायझर, त्याच्यामध्ये प्रत्येक स्किन टाईपनुसार आहे. तुम्ही ड्राय स्किन असेल, तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल, ऑइली स्किन असेल, कॉम्बिनेशन स्किन असेल, कोणतीही स्किन असेल, प्रत्येकाच्या स्किन टाईपनुसार या दोन्ही ब्रँडने मॉइश्चरायझर बनवल्या तुम्ही लावू शकता. प्रत्येक मॉइश्चरायझरमध्ये हॅलोरॉनिक ॲसिड, सिरेमाइड याचा त्यांनी घटक वापरलेला आहे, त्यामुळे हे तुमच्यासाठी बेस्ट आहे. जेव्हा तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम जे मी सांगितले ते आहेत, त्यामुळे या दोन्ही ब्रँडचे मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारे या 3 स्टेपमध्ये तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा लालपणा, ड्रायनेसपणा, अति ड्रायनेसपणा, सुरकुत्या किंवा कोणताही काळवटपणा, पिंपलपणा सर्व गोष्टी छानरित्या अगदी कमी बजेटमध्ये आणि कमी वस्तूंमध्ये कमी करू शकता. तर तुम्हाला आय होप या गोष्टी आवडल्या असेल आणि तुम्ही नक्की ट्राय कराल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.